नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, आज मी तुम्हाला एका खास मित्राची गोष्ट सांगणार आहे. हा मित्र तुमच्यासोबत रोज असतो. सकाळी उठल्यावर दिसतो, शाळेत जाण्यापूर्वी दिसतो आणि रात्री झोपण्यापूर्वीही दिसतो. पण गंमत अशी की आपण त्याच्याशी फार कमी बोलतो. सांगा पाहू तो मित्र कोण? विचारात पडलात ना? थांबा, मीच सांगतो. तो मित्र म्हणजे आरशात दिसणारे आपण स्वतः. मुलांनो, कधी कधी आपण स्वतःलाच म्हणतो, मी हे करू शकत नाही, मी हे काम करण्यास असमर्थ आहे. पण जर आरशातील मित्राला आपण जर प्रतिसाद दिला तर काय होईल बरं? याच प्रश्नाचे सुंदर उत्तर देणारी ही प्रेरणादायी गोष्ट आहे. चला तर मग मन लावून ऐकूया आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे आरशातील मित्र. मुलांनो, चंदनपूर नावाचं एक गाव होतं. त्या गावात चंदन नावाचा एक मुलगा राहत होता. तो नियमित शाळेत जायचा, जमेल तितकाच अभ्यास करायचा. पण प्रत्येक नवीन काम करण्यापूर्वी म्हणायचा, हे मला अजिबात जमणार नाही, मी हे काम करूच शकत नाही. सतत त्याच्या मनात नकारार्थी विचारच घोळत होते. त्यामुळे तो नेहमीच इतरांच्या तुलनेत मागे असायचा. शाळेतल्या स्पर्धेत कधीच तो भाग घेत नव्हता. सतत तो मागे हटत असे. मुलांनो, एके दिवशी त्याचे आजोबा त्याला घरातील मोठ्या आरशासमोर घेऊन गेले. त्यांनी विचारले, तुला काय दिसते? चंदन म्हणाला, मला मी स्वतःच दिसतो. आजोबा म्हणाले, हा तुझा सर्वात जवळचा मित्र आहे, पण तू त्याला रोज काय सांगतोस? चंदन गोंधळला. आजोबा म्हणाले, तू सतत म्हणतोस, मी करू शकत नाही. मग तुझा मित्रही तसाच विश्वास ठेवतो. उद्यापासून त्याला वेगळं सांग. दुसऱ्या दिवशी चंदन आरशासमोर उभा राहिला आणि हळू आवाजात म्हणाला, मी प्रयत्न करीन. काही दिवसांनी तो म्हणू लागला, मी शिकू शकतो. मग तो एक दिवस आत्मविश्वासाने म्हणाला, मी नक्की करू शकतो. मुलांनो, चंदनने शालेय चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि प्रयत्नशील वृत्तीने त्याने काढलेल्या चित्राचा पहिला क्रमांक आला. मान्यवराच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. मुलांनो, आजच्या गोष्टीतून आपण एक मोठा धडा शिकलो. आपला स्वतःचा विश्वास स्वतःवर असला पाहिजे. या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपण ते सहज पूर्णत्वास घेऊन जाऊ शकतो. आपल्या मनातील आत्मबलच आपण ठरवलेल्या ध्येयापर्यंत घेऊन जातं. मुलांनो, आरसा आपला चेहरा दाखवतो, पण आपल्या मनातील विचार आपले भविष्य घडवतात. म्हणून मुलांनो, स्वतःला कमी समजू नका. स्वतःला धैर्य द्या, प्रोत्साहन द्या आणि नेहमी सकारात्मक बोला. लक्षात ठेवा, ज्याला स्वतःवर विश्वास असतो त्याच्यासाठी अशक्य वाटणारे कामही शक्य होऊ लागते. चला तर मग मुलांनो, सकारात्मक विचाराने आणि धैर्याने पुढे जाऊया. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर सोबत राहतो. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.